सोनार बांगला ही जी घोषणा केली होती भाजपनं, ती आता भाजप कसं पूर्णत्वास नेणार, सत्तेत आल्यानंतर कशी पूर्ण करणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. काय तुमच्या भावना आहेत? निश्चितपणे आनंदाची भावना आमच्या मनामध्ये आहे. कधीच ज्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला वाव नव्हता, तिथे कधी सत्ता आलेली नव्हती, अशा एका जे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येते आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद झालेला आहे आणि अत्यंत उत्साहानं सगळीकडे जल्लोष साजरा करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर आता आसाममध्ये तर आमची सत्ता होतीच, पुन्हा तिथं आसाममध्ये आमची सत्ता येते. पुदुचेरीमध्ये सुद्धा आम्ही सत्तेत येत आहोत आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा आम्ही सत्तेत येऊ, अशा पद्धतीची परिस्थिती आज या 5 राज्यांच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने आपल्याला मला म्हणावंसं वाटतं. म्हणजे आज देशातल्या 21 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होतीच, आता परत या 2 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यामुळे 23 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि या देशातल्या 70% भूभागावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता असणार आहे. म्हणजे हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा, भारतीय संघटनेचा आणि नेतृत्वाचा हा विजय आहे. ज्या पद्धतीने आम्ही विचारांची लढाई भारतीय जनता पार्टी या देशामध्ये लढते आहे, त्या विचारांचा हा विजय आहे.